मुंबईतील पवईमध्ये काही मुलांना ओलीस ठेवल्या प्रकरणी एका तरुणाचा पोलिसांनी एन्काउंटर केलेला होता. या तरुणाचं नाव होतं रोहित आर्या. प्रामुख्याने जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये जवळपास हा रोहित आर्या पोलिसांची जवळपास 2 तास संवाद साधत होता. त्याच्या मागण्या काय आहेत ते पोलिसांना सांगत होता. तरी सुद्धा पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला असा आरोप त्यांच्या वकिलांनीच केलेला आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीचा एक एन्काउंटर काही महिन्यांपूर्वी बदलापूर प्रकरणामध्ये घडलेला होता. अक्षय शिंदे या आरोपीचा सुद्धा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झाले होतं की हा बनावट एन्काउंटर आहे. आणि खरं तर याच विषयी बोलण्यासाठी एन्काउंटर कधी केला जातो आणि जर एन्काउंटर फेक असेल तर पोलिसांनाच काय शिक्षा होत असते, हेच आपण ऍडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, काल जर आपण पाहिलं तर रोहित आर्या प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केलेला होता. तुम्ही या प्रकरणाकडे एकंदरीत कसं बघता? आता याच्यामध्ये कायद्याचे रक्षकच जेव्हा कायदा तोडतात तेव्हा तो समाजासाठी फार मोठा धोका असतो. कारण पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत. न्यायालयासमोर तपास करून दोषारोप पत्र दाखल करणं हे पोलिसांचं काम आहे. समाजाला एक आपला संरक्षण करता की ज्याच्याकडनं आपल्याला संरक्षण मिळेल अशा अपेक्षा बाळगणारा समाज आणि ते पोलिसांकडे पोलीस अपेक्षा ठेवत असतात. आणि पोलिसच ज्या वेळेला अशा प्रकारचं कृत्य करतात, शेवटी पोलिसांना पण अधिकार आहेत. एखादा तपास करायला गेले गुन्हेगार समजा अंगावर आले किंवा असा काही प्रकार घडला तर तुमच्याकडची शक्ती किती वापरायची त्याला मर्यादा आहेत. जर समोरचा काठी घेऊन आला तुम्ही जर त्याला डायरेक्ट गोळ्यात घातल्या तर हा एन्काउंटर नसून केलेला खून आहे असं मी म्हणत नाही. बदलापूरच्या केसमध्ये असंच घडलं की पोलीस कस्टडीसाठी रिमांडला त्याला घेऊन जात असताना त्याने गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्याला मारला, एन्काउंटर केला असं बसवलं. आणि सर्वसामान्यामध्ये मेसेज असा दिला की आम्ही जागेवरच न्याय केला. म्हणजे शेवटी एन्काउंटर करणं म्हणजे न्यायालयावर देखील अविश्वास दाखवण्यासारखं आहे असं एक मला वाटतं. कारण समाजामध्ये असा मेसेज दिला गेला. मध्ये आंध्र प्रदेशमध्ये देखील असे 2-3 प्रकार घडले की गाडीमधून घेऊन जाताना गाडी थांबवली, पंक्चर झाली आणि पळून जायचा प्रयत्न केला आणि त्याला तिथंच उडवला, एन्काउंटर केला. आणि समाजामध्ये असं केलं की न्यायालयात कधी जाणार, खटला कधी उभं राहणार, त्याला कधी फाशी होणार, कधी लटकवणार, त्यापेक्षा आम्ही अगोदरच न्याय करून टाकला. असं पोलीस नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सिस्टमॅटिकपणे असा मेसेज पाठवला जातो की न्यायालयासमोर लवकर न्याय मिळत नाही म्हणून आम्ही हा न्याय केला. आणि समाजाला आणि लोकशाहीसाठी फार घातक आहे असं मला वाटतं. शेवटी एन्काउंटर म्हणजे आता कालचं आर्या प्रकरण जर घेतलं तर आर्या प्रकरणातील जो मयत आहे, जो आर्या नावाचा व्यक्ती आहे, तो अतिशय शिकलेला, उच्च शिक्षित, चांगल्या घराला दिसतो. म्हणजे तो काय कुख्यात गुन्हेगार नाही. त्याचं बॅकग्राऊंड पाहिलं तर गव्हर्नमेंटकडनं त्याला काहीतरी येणं होतं, प्राथमिक दृष्ट्या काहीतरी 1-2 कोटीचा. पण आम्हाला कळलेल्या माहितीनुसार ते 100-200 कोटीचं व्यवहार होता असं काहीतरी कानावर येते. कुठल्या तरी एका मंत्र्याला टेंडर दिलं होतं, पैसेच दिले नाही, त्यासाठी तिने आंदोलन केलं. अशा परिस्थितीमध्ये सरकारचा हस्तक्षेप होऊ शकतो एक सामान्य माणसाला कोणाला शंका येणं साहजिक आहे. आणि ज्या वेळेला सरकारकडनं त्याला रिस्पॉन्सच मिळत नाही त्यावेळेला तिने उपोषणं केले. उपोषणानंतर कालचा तो प्रकार केला. याचा अर्थ असा नाही की तिने ओलीस ठेवलं म्हणजे ते काय मुलांना मारणारच होता, बरोबर आहे. पण असं चित्र निर्माण केलं आणि मग तो बाथरूममध्ये शेवटी दुसरे कुठले तरी स्पेशल ब्रँचचे पोलीस पण खाली होते. मग ह्या पोलिसांना डावलून हे वाघमारे नावाचे पोलीस खिडकीतनं आतमध्ये गेले बाथरूम मधून आणि डायरेक्ट त्याला छातीमध्ये गोळी घातली. आता खरा प्रकार काय घडलाय, मेलेला मयत इसम आणि संबंधित पोलीस याच लोकांना फक्त माहिती खरा प्रकार काय घडलाय, बाकी कोणाला माहित नाही. आता 17 मुलं जिथं ते होते त्यांच्या देखत काय प्रकार घडलाय का त्या मुलांना एका रूम मध्ये ठेवलं, त्या आरेला एका रूम मध्ये नेलं, तिथं गोळी घालून टाकली. मग यामध्ये जर बदलापूरचाच बॉम्बे हायकोर्टचा जर आपण निकाल पाहिला तर बदलापूरचीच पुनरावृत्ती झाली असं एक वकील म्हणून मला वाटतं. वाटण्याचं कारण बदलापूरमध्ये देखील असंच तो आरोपी पळून चालला असं दाखवलं, त्याला गोळ्या घालून खलास करून टाकला. आणि शेवटी हायकोर्ट म्हणलं की हा एन्काउंटर नाही, हा खून आहे. कालच्या प्रकारात देखील डीपमध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं तर कुठल्या कोणाची तरी दबावाखाली, कुठल्या तरी राजकारणी लोकांच्या दबावाखाली याचा एन्काउंटर नाही, याला डायरेक्ट ह्याला खूनच करून टाकला असे प्राथमिक दृष्ट्या एक वकील म्हणून शेवटी केस चालवताना आम्हाला त्या डीपमध्ये अभ्यास करावा लागतो, बघावं लागतं. ही कालची परिस्थिती पाहता मला तरी असं वाटतं की हा एन्काउंटर नाही, हा खून झाला असावा
बदलापूरचं डोळ्यासमोर प्रकरण डोळ्यापुढे ठेवून. सर, या प्रकरणामधला जो रोहित आर्या होता तो सातत्याने जवळपास 2 तास पोलिसांची संपर्कात होता, पोलिसांशी बोलत होता, त्याच्या काय मागण्या आहेत ते सांगत होता. अशा वेळी जर पाहिलं तर त्याला बोलण्यात गुंतवून काही पोलीस अधिकारी, जसं तुम्ही आता नाव घेतलं वाघमारे म्हणून, तो पोलीस अधिकारी जर पाहिलं तर ATS मध्ये काम करत होता, शार्प शूटर होता, तरी सुद्धा त्याने थेटपणे त्याचा एन्काउंटर केला. एन्काउंटर करण्याच्या पद्धत काय असतात, नेमका एन्काउंटर कशा पद्धतीने केला जातो, किंवा थेटपणे छातीत गोळी मारली असं सांगितलं जातं? नाही, एन्काउंटरच्या पद्धती म्हणजे कसं आहे की तपासाला गेलं की शेवटी संबंधित पोलीस अधिकारी कोणी, आजच्यापर्यंत आपण इतिहास जर पाहिला तर अनेक प्रकारच्या अधिकाऱ्यांनी फक्त एक स्वतःचं नाव करण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी बनावट स्टोऱ्या तयार करायच्या, तो आला, तिने रिव्हॉल्वर उभं केलं, शेवटी बघायला कोणीच नसतं, बघणारे त्यांचीच पोलीस असतात, विटनेस आहे तेच, आणि मग त्याने काहीतरी हल्ला केला आणि मला वाचवण्यासाठी गोळी घातली आणि त्याला मारून टाकला आणि एन्काउंटर केला. मग एन्काउंटर स्पेशलिस्ट असे देखील अधिकाऱ्यांचे उपमा काही झाले होते पूर्वी. शेवटी मारायचं एखाद्याला म्हटल्यानंतर ते तुमची मेंटॅलिटी पण तशी लागते, आणि अशा प्रकारचं मग गुन्हा करायचा म्हटल्यानंतर म्हणजे बदलापूर कसं डोळ्यापुढे ठेवून तो गुन्हाच आहे. शेवटी गुन्हेगार जे गुन्हे करतात, मर्डर करतात, हाफ मर्डर करतात, रेप करतात, त्याच पद्धतीचा पोलीस अधिकाऱ्यांनी खाकी वर्दीमध्ये राहून केलेला तो गुन्हाच आहे. आणि म्हणूनच बदलापूरमध्ये हायकोर्ट म्हणले का एन्काउंटर नाही, हा खून आहे. आता कालच्या आर्या प्रकार, आता शेवटी कालचं प्रकरण घडलं, आता गुन्हा दाखल झालाय, एन्काउंटर झाल्यानंतर एक तर इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, स्वतंत्र FIR त्यामध्ये व्हायला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्या पोलीस स्टेशनने तपास न करता दुसऱ्या जिल्ह्यातले पोलीस अधिकारी किंवा CIDचे अधिकारी जे निपक्षपातीपणे तपास करू शकतील, ज्यांच्यावर समाज विश्वास ठेवील, अशा प्रकारच्या लोकांच्याकडे तपास जर दिला तर लोकशाहीमध्ये समाजाला न्याय मिळेल एक वकील म्हणून असं वाटतं. कारण आपण बदलापूरचं प्रकरण जर पाहिलं, उच्च न्यायालयाने सांगितले काही एन्काउंटर नाही, हा खून आहे, ह्याच्यामध्ये पोलिसांवर FIR दाखल करा, एवढे निर्देश देऊन देखील सुप्रीम कोर्टपर्यंत गेले, पण FIR दाखल होत नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. धाराशिवचं प्रकरण बघा, कोठडीमध्ये मृत्यू झाला, संशयास्पद झाला, शेवटी सुप्रीम कोर्टने सांगितले की गुन्हे दाखल करा, परभणीमध्ये गुन्हे दाखल करा, आणि मग ते गुन्हे दाखल झाले. म्हणजे शेवटी पोलीसच सगळे करतात, एन्काउंटर पोलीसच करतात, तर गुन्हे अजूनही दाखल झालेले नाहीत. आणि मग समाजामध्ये आपणच, समाज म्हणजे आपणच आहे, आपण चर्चा करतो की हे काही जंगलराज चाललंय का काय. म्हणजे पोलिसांना जर असं वाटलं की एखाद्याला, शेवटी आता समजा आर्या आंदोलनं करतोय, उद्या सरकारची बदनामी होणार, असं एखाद्याला वाटलं असेल की एखादा मंत्री यामध्ये गोते देऊ शकतो, बरोबर आहे. मग आंदोलनामध्ये काय होणार, मग मीडिया येणार, मग काय झालं बाबा, माझे पैसे अडकलेत, काय झालंय, त्या मंत्रीने एवढे घेतले तेवढे घेतले, मंत्री गोते देतोय, भविष्यात काय होणार आहे त्यापेक्षा याला अगोदरच ठोकून दे. असं घडलंय, असू शकतं. आता खरं काय घडलंय आपल्याला माहित नाही, पण एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीला, हा काही गुन्हेगार नाही, शेवटी अटॅक करणारा कोण असतो. आता समजा काही दरोडेखोरांचे गँग असतात, दरोडेखोर असतात, वाळूचोर असतात, असे प्रकार घडतात, ते अटॅक करतात, पण ती सिच्युएशन वेगळी असते. पण अशा गोष्टी घडल्या की मुंबई उच्च न्यायालयाच्या बदलापूरच्या केसमधील निर्देशानुसार हा एन्काउंटर नसून खूनच आहे, असं एक वकील म्हणून संशय येणं साहजिक आहे. तर या प्रकरणामध्ये जसं तुम्ही सांगितलं की बदलापूर प्रकरणामध्ये हा एन्काउंटर नाही, खून आहे, अशा वेळी जर पाहिलं तर त्या केसचा रेफरन्स घेतला आपण, तर इथं सुद्धा म्हटलं चाललंय की त्यांच्या वकिलांनीच दावा केलेला आहे की हा फेक एन्काउंटर आहे. अशा वेळी या पोलीस अधिकाऱ्यांवरती जर दोषी आढळल्यास काय कारवाई होत असते? जर दोषी आढळला, आता शेवटी संबंधित वकिलाने हरकत घेतली की हा फेक एन्काउंटर आहे. फेक एन्काउंटर म्हणजे काय, तो खून झाला, आणि खून झाला म्हणले की 302चा गुन्हा आला. आता नवीन IPC प्रमाणे मर्डरचा गुन्हा लागू होणार. मर्डरचा गुन्हा लागू होऊन तपासात तसं निष्पन्न व्हायला पाहिजे, सेपरेट FIR दाखल व्हायला पाहिजे, सेपरेट इन्व्हेस्टिगेशन टीम अपॉइंट व्हायला पाहिजे, आणि निपक्षपातीपणे तपास करून सखोल तपास जर झाला की ह्याने हा फेक एन्काउंटर केलाय, आणि फेक एन्काउंटर नसतोच, फेक एन्काउंटरचं दुसरं नाव म्हणजे खून, म्हणजे जे रेग्युलर गुन्हेगार करतात. म्हणजे थोडक्यात खाकी वर्दीत राहून, कायद्याचा गैरवापर करून, संविधानाच्या अगेन्स्ट काम करून तिने तो खून केला, म्हणून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊन रितसर तपास होऊन न्यायालयासमोर दोषारोपपत्र जायला पाहिजे. तर सुरुवातीला जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये रोहित आर्याच्या छातीत गोळी मारलेली होती, ती गोळी पायावर सुद्धा मारता आली असती, कारण तो जो होता, म्हणजे जो अधिकारी होता, जो शार्प शूटर सुद्धा आहे असं सांगितलं जाते. पायावर आता समजा, आता एक वकील म्हणून सांगतो, आमचं ऑब्झर्वेशन, समजा उद्या केस चालू झाली, चार्जशीट आमच्या समोर आलो, तर आम्ही अभ्यास कसा करणार
की समजा आता 12-15 मुलं आतमध्ये रूममध्ये ओलीस ठेवले, अशी यांची कहाणी आहे. तो फोन करतोय, पोलिसांवर बोलतोय, म्हणजे पोलिसांना हे चांगलं माहिती का आतमध्ये तो बसलाय, बरोबर आहे. एकाही 17-18 विद्यार्थ्यांपैकी कोणाला इजा झालेली नाही, आतमध्ये सगळे बसलेत. मग हा गपचूप बाथरूममधनं गेला, बाथरूमच्या काचा उघडल्या. आता बाथरूम जनरली आपण बाहेरून बंद करतो, म्हणजे बाथरूमच्या खिडकीतून गेला तर त्या आत बाहेर जायचं म्हटलं तर दार लॉक असतं. एक तर दार तोडला असेल किंवा बाथरूमचा दरवाजा उघडा असेल. मग हा बाहेर त्या हॉलमध्ये गेला. हॉल, किचन, बेडरूम काय आता ते रचना आपल्याला माहित नाही, तो कसा असेल. आणि ज्या वेळेला इन्स्पेक्टर येतो तर संबंधित जो कोणी व्यक्ती, आर्या नावाचा व्यक्ती आहे, त्याला माहित नाही ना इन्स्पेक्टर आपल्या रूम मधून येतोय, आता बाथरूम मधून येतोय, काचा फोडून आतमध्ये येणार आहे, हे त्या आर्याला माहित नाही. मग आल्याबरोबर आता शेवटी त्याला दिसतोय ना इन्स्पेक्टर समोर आलाय, त्याच्या हातात रिव्हॉल्वर आहे, हा काय डायरेक्ट अटॅक करणार नाही, बरोबर आहे. अटॅक केला तरी खाली त्याने अशी फायरिंग करू शकतो. 2 गोळ्या उडाल्या तर माणूस कोणी घाबरतो, आरडाओरडा होतो. आणि मग हा बाथरूम मधून गेला, हा समोर दिसला असेल, याने डायरेक्ट छातीत गोळी मारून त्याला विषय संपून टाकला. म्हणजेच हा फेक एन्काउंटर आहे, हा संशय घ्यायला जागा आहे. त्यांच्या वकिलाने जो संशय घेतलाय तो रास्त आहे असं मला एक वकील म्हणून आमच्या रोजच्या स्टडीवरून वाटतं. वाटण्याचं कारण हेच आहे की जे डोळ्यासमोर येतंय त्यावरून हा सगळा फेक असावा असं मला वाटतं. गेल्या तर काही महिन्यांपासून आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये एन्काउंटर होताना दिसत आहेत, परंतु ह्या एन्काउंटर वरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे. कारण जर पाहिलं तर अक्षय शिंदे प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर बनावट आहे, हा एन्काउंटर नसून खून आहे, असे थेटपणे उच्च न्यायालयाने सांगितलं होतं. आता काल सुद्धा आपण जर पाहिलं तर रोहित आर्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीचा एन्काउंटर केलेला आहे त्याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी ऍडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदार सह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.